विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुळा प्रवरा वीज संस्थेची कोट्यवधींची थकबाकी माफ करण्याबाबत फडणवीस सरकारनं पहिलं पाऊल टाकलंय। विशेष म्हणजे आघाडी सरकारनं स्वतःच्याच नेत्याच्या या संस्थेवर कारवाई केली असताना या संस्थेच्या मागण्यांबाबत युती सरकारनं आता समिती नेमली आहे। नगर जिल्ह्याच्या काही भागात ही संस्था वीज वितरणाचं काम करत होती, त्यावेळी महावितरणचे तब्बल 2700 कोटी रुपये थकवल्याचा कंपनीवर आरोप आहे। त्यामुळे कंपनीचा वितरण परवानाही आघाडी सरकारनं रद्द केला होता। त्यानंतर विखे पाटील यांनी कंपनीचं पुनरुज्जीवन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला। याचाच एक भाग म्हणून या कंपनीनं राज्य सरकारकडे आपल्या काही मागण्या सादर केल्या। या मागण्यांचा विचार करण्यासाठी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। त्यामुळे मंत्री असताना जे जमलं नाही ते विरोधी पक्षनेते असताना विखे पाटील घडवून आणत असल्याचं बोललं जात आहे। पाहुयात अशा कोणत्या मागण्या आहेत ज्याचा विचार करण्यासाठी समिती नेमण्याची फडणवीस सरकारला गरज पडली। शासनानं संस्थेला वार्षिक 72 कोटींचं अर्थसहाय्य द्यावं। संस्थेला भांडवली अर्थसहाय्य म्हणून दरवर्षी 4 कोटी रुपये द्यावेत। ही रक्कम 2004-05 पासून म्हणजे सुमारे 40 कोटी रुपये द्यावी। मुळा प्रवराकडे असलेली थकबाकीची रक्कम आणि व्याजाची आकारणी करू नये। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीपोटी 110 कोटी रुपये द्यावेत। संस्थेला वीज वितरणासाठी स्वस्तातील वीज उपलब्ध करून द्यावी। शासनानं भांडवली अनुदानाचे 28 कोटी रुपये संस्थेला द्यावेत। या मागण्या पाहिल्यानंतर थकबाकी, त्याचं व्याज आणि दंड भरणं तर सोडाच, पण उलट सरकारकडूनच कोट्यवधी रुपये उकळण्याचाच कंपनीचा प्रयत्न दिसतोय। अशा अजब मागण्यांसाठी सरकारनं समिती का नेमली आहे? विरोधी पक्षनेत्यांचा आवाज दाबण्याची ही खेळी आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। नितीन, ही सगळी आपण परिस्थिती बघितली, ही परिस्थिती बघता नेमकी अशी काय गरज पडली सरकारला की या मुळा प्रवरा वीज वितरण कंपनीसाठी समिती नेमावी लागतेय? भूषण, आपण पाहिलं तर विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांवरती आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय झालेला आहे। 1 तारखेला हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या बैठकीला स्वतः राधाकृष्ण विखे पाटील आणि ऊर्जा मंत्री उपस्थित होते। आणि आपण दुसरी बाजू पाहिली तर आता या मुळा प्रवरा वीज संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ते विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत, ते स्वतः अध्यक्ष आहेत। आणि अशा पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे हा निर्णय राजकीय आहे का किंवा राजकीय साटलोट आहे का किंवा मॅच फिक्सिंग आहे का सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमधले अशा दृष्टीने पाहिलं जात आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचा परफॉर्मन्स किंवा विरोधक म्हणून परफॉर्मन्स चांगला नसल्याची टीका त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत केलेली होती। विरोधी पक्षनेते म्हणून ते असफल ठरत असल्याची टीका झाली होती। आणि त्याच्या मागे अशी काही कारणं आहेत का? कारण 2700 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्याचबरोबर 300 कोटी रुपयांचं अधिकचं अर्थसहाय्य मागितलं आणि फडणवीस सरकार त्यावर सकारात्मक रीतीने विचार करत आहे। आणि याच्या आधी आपण पाहिलं तर विखे पाटील स्वतः मंत्री असताना ह्या संस्थेवरती कारवाई झालेली ते टाळू शकले नव्हते। त्याचबरोबर पुढील काही वर्षात आघाडीची सत्ता असतानाही ही संस्था पुनरुज्जीवित करण्यात त्यांना यश आलेलं नव्हतं। मात्र हे यश किंवा त्यांची ही इच्छा भाजपच्या सरकारमध्ये पूर्ण होताना दिसते। त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पहिलं ही समिती नेमून टाकल्याचं दिसतंय। त्यामुळे हे सत्ताधारी आणि विरोधकांमधलं हे मॅच फिक्सिंग आहे, सेटिंग आहे अशी टीका केली जाते। त्या दृष्टीने त्याकडे पाहिलं जात आहे। धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ही मॅच फिक्सिंग असल्याचं आता राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।